नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक मस्त झणझणीत पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजीची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे पाटवडी रस्सा। तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घालून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 ते 3 चम्मच गव्हाचे पीठ, अर्धा चम्मच जिरे आणि 1 चम्मच लाल मिरची, अर्धा चम्मच हळद, थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता सर्वात पहिले याला मिक्स करून घ्यायचं आहे। मग यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। याला जास्ती पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं 2 ते 3 चम्मच पाणी घालून मळायचं आहे। हे पीठ आपल्याला अगदी घट्टसर मळायचं आहे। थोडंसं तेल घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आणि हे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे। आता रस्सा बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो भाजून घ्यायचा आहे। इथे मी एका तव्यावर एक मोठा कांदा उभ्या आकाराचा पातळ कट करून घेतलेला आहे। हा कांदा थोडंसं तेल घालून लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचा आहे 1-2 मिनिट। आणि आता कांदा भाजून झालेला आहे, तो आता आपण काढून घेणार आहोत आणि लगेच यावरती अर्धी वाटी खोबरं भाजून घेणार आहोत। यालाही थोडंसं असं लालसर कलर येऊ द्यायचा आहे। आता खोबरं भाजून झालेले आहे। यानंतर 2 हिरवी मिरची याच तव्यावर थोड्याशा अशा भाजून घ्यायच्या आहेत। मसाला भाजून झालेला आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घेणार आहोत। खोबरे, भाजलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर, अर्धा चम्मच जिरे घालून हे मिश्रण आता आपल्याला थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। या प्रकारे वाटण तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला रस्सा बनवण्यासाठी एक कढाई ठेवून घ्यायची आहे। त्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल घालून घेतलेले आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चम्मच लाल मिरची, 1 चम्मच घरगुती काळा मसाला, अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच हळद घालून घ्यायची आहे। हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लगेच यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलेले होतं मसाल्यांचं ते ॲड करून घ्यायचं आहे। हा मसाला आपल्याला 2 ते 3 मिनिट असं सतत हलवत परतून घ्यायचा आहे, असं तेल सुटेपर्यंत, म्हणजे आपल्या रस्स्याला छान तरी येईल। याच्याने मसाला सुक्का आहे म्हणून तो खाली असं करपू शकतो, त्यामुळे त्याला असं सतत हलवत राहायचं आहे आणि हा 2 ते 3 मिनिट परतवायचा आहे। त्याला बरोबर असे बाजूने तेल सुटते। 2 ते 3 मिनिटानंतर मसाल्याला आपल्या छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मसाला हा व्यवस्थित असं परतवून झालेला आहे। तर यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला कितपत रस्सा ठेवायचा तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। मी 2 ते 3 ग्लास यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। अशा प्रकारे पाटवडीचा रस्सा बनवून घ्यायचा आहे आणि यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे। आणि मीठ घालताना लक्षात ठेवा, आपण पाटवडीचं पीठ मळतानाही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडीशीच घालायची आहे। रस्स्याला उकळी येईपर्यंत आपण पाटवडी बनवून घेऊया। तर इथे पोळीच्या आकाराचा एक गोळा बनवून घेतलेला आहे आणि याला थोडंसं तेल लावून हळूहळू लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे आणि एकदा दोनदा असं खालीवर करायचं आहे, म्हणजे ते पीठ खाली चिकटणार नाही। पातळसर लाटून घ्यायचं आहे। खूप जर जास्तीचं जाडसर लाटलं तर आपली वडी शिजायला जास्ती वेळ घेते, म्हणून थोडंसं पातळसरच लाटायचं आहे। तर आता पोळी लाटून झालेली आहे, आता कट करून घ्यायची आहे। तुम्हाला जशा आकारात पाहिजे तशा आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता। तर तुम्ही इथे बघा, मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता, मी या प्रकारे अशी पातळसर पोळी लाटून घेतलेली होती आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत। तर इकडे रश्श्याला उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपण आता ह्या ज्या वड्या बनवलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या करून घालून घेणार आहोत आणि सर्व वड्या एक सोबत घालायच्या नाहीत।
सर्व वड्या घालून झालेल्या आहेत, हे बघा. आणि तुम्ही बघू शकता तरी कसली मस्त आलेली आहे याला. आणि आता यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. या पाटवड्या शिजायला वेळ लागतो. 10 ते 15 मिनिटानंतर झाकण काढून घेणार आहोत. पाटवडी रस्सा शिजून तयार आहे. आणि आता यावरती थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. मस्त अशी भाजी तयार आहे. तुम्ही या प्रकारे पाटवडी रस्साची भाजी बनवाल तर तुम्हालाही खूप आवडेल. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी ही कशी होती ती नक्कीच कळवा. आणि प्लीज जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.